जालना मर्चंट बँकेला 23 कोटी 33 लाखांचा गंडा घालणारा मुख्य आरोपी रायचंद कुरंगळचा आणखी एक प्रताप उघडकीस आला। बीडच्या पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेची त्यांना 8 कोटी 12 लाखांची फसवणूक केली आहे। त्यामुळे आता या दोन्ही प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। जालना मर्चंट बँकेला 23 कोटी 33 लाखांचा गंडा घातल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता बीड मधील पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेलाही कोट्यवधींचा गंडा घालण्यात आलाय। आणि धक्कादायक बाब म्हणजे जालना मर्चंट बँकेला गंडा घालणाऱ्या आरोपीनंच पूर्णवादी सहकारी बँकेलाही फसवलंय। आरोपी रायचंद कुरंगळ याला जालना मर्चंट बँक फसवणुकी प्रकरणी अटक करण्यात आली आहे। त्याच तपासादरम्यान आरोपी रायचंद कुरंगळ याचा नवा कारनामा समोर आलाय। पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेनं शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली होती। त्यामुळे गोडाऊन मालक असलेल्या कुरंगळ याने गोडाऊनमध्ये शेतमाल असल्याचं भासवून बँकेला खोट्या पावत्या दिल्या आणि माल तारण ठेवायचा आहे असं सांगून कर्जाची मागणी केली। या पावत्यांवरून बँकेनं त्याला 8 कोटी 12 लाखांचं कर्ज दिलं। मात्र बँकेनं संबंधित गोडाऊनची तपासणी केल्यानंतर तिथं कोणताही शेतमाल नसल्याचं पाहून बँकेच्या वरिष्ठांनाही धक्का बसला। त्यानंतर कुरंगळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पूर्णवादी नागरिक सहकारी बँक बीड यांनी तक्रार दिलेली आहे की वेअरहाऊस मध्ये माल असल्याचं बनावट पावती देऊन वेअरहाऊसचे मालक आणि शाखा व्यवस्थापक यांनी संगनमत करून एकूण 23 कर्ज खाती तयार केलेले आहेत 17 लोकांच्या नावाने। त्यामध्ये बँकेला एकूण 8 कोटी 12 लाख 93,640 रुपयाचा ही अफरातफर झाल्याचं फिर्यादीमध्ये नमूद केलेले आहे। कुरंगळने अशाच प्रकारे जालना मर्चंट बँकेलाही गंडा घातला होता। 23 कोटी 33 लाखांची फसवणूक बँकेची करण्यात आली। या घोटाळ्यानंतर बँकेतील गुंतवणूकदार हतबल झालेत। अशातच कुरंगळने आणखी एका बँकेला फसवले। त्यामुळे आता या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। गुन्ह्यातील रक्कम साधारण 8 कोटी 12 लाख 93,000 रुपये एवढी मोठी असल्याने सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार रायचंद सखाराम कुरंगळ जो यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे अटकेत आहे ते आणि संबंधित बँकेचे शाखा व्यवस्थापक शिरीष कमलाकर देवळे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बनावट पावत्यांद्वारे कुरंगळने अनेक बँकांना गंडा घातल्याची चर्चा आहे। पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेमध्ये झालेला घोटाळाही मोठा आहे। त्यामुळे या आर्थिक फसवणुकीमध्ये बँकेतील इतर कुणाचा हात आहे का याचाही आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास केला जातोय। त्यामुळे घोटाळ्यात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।